रेकॉर्ड करते. अच्छा ठीक. सर गुड आफ्टरनून तुम्हाला. सर तुम्ही आपल्या मुलांना ऑनलाईन क्लासेस म्हणा किंवा रेकॉर्डिंग, आपलं जसं जनरल मीटिंग झालेली बघा आधी, त्याच्यामध्ये युट्यूबच्या व्हिडिओ डाउनलोड करून कशा दाखवायच्या त्याच्याबद्दल आपली मीटिंग झालेली होती. कारण लाईव्ह ज्यावेळी ऍक्च्युअल मध्ये आमचा 11:30 वगैरे क्लास चालतो तेव्हा तुम्हाला दाखवता नाही येत है ना, म्हणून ऑलरेडी मग ते रेकॉर्डेड सेशन जे आपण युट्यूबवर टाकून त्यांना दाखवतो ते आतापर्यंत साधारण किती दाखवून झाले असतील सर? मॅम ते माझ्याकडे नाही आहे, मी प्रायमरीला आहे. अच्छा अच्छा, तुम्ही प्रायमरीचे आहात? हा. पण तुम्ही पूर्ण शाळेचे प्रिन्सिपल आहात सर? 8, 9, 10 नाही, वेगळं वेगळं आहे. अच्छा सर, मला ना मग सेकंडरीचे पाहिजे असतील टीचर. हा हा, ते मीटिंगला गेले आहेत. मीटिंगला गेलेत किंवा मग कोणते तरी 9वीचे क्लास वगैरे पण चालेल सर? मग 9वीचे विद्यार्थी बसले आहे. अच्छा, मी सर मी विद्यार्थ्यांशी बोलते. 8वी ते 10वी कोणते पण एखादे टीचर द्या ना मला. अच्छा अच्छा, ह्या मॅम आहेत? मुलगी आहे. अच्छा, स्टुडंट आहे ही. ओके, ते मला कॅमेरातून एवढं नीट समजत नाही ना, आणि कलर ड्रेस वर म्हणून मला. अच्छा सर, तुम्ही ना हवं तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल द्या आणि मी विद्यार्थ्यांशी बोलते. तोपर्यंत प्लीज तुम्ही ना 8वी ते 10वीच्या वर्गाला शिकवणारे कोणते तरी, किंवा 11वी 12वीला 8वी ते 10वीच्याच वर्गाला शिकवणारे कोणते तरी एक टीचर ना बोलवा ना इंटरव्ह्यू साठी. मग मॅम 2 शिक्षक आहे, एक मीटिंगला गेले आहेत आणि एक क्रीडासाठी गेले आहेत. अच्छा, 2च आहेत तुमचे? पण सर तुमची 12वी पर्यंत नाही, 1 ते 10 आहे. 1 ते 10वी पर्यंतच आहे. अच्छा, ही सर आपली शाळा जी आहे ती, 1 मिनिट, शाळेचं नाव एकदा सर कन्फर्म कराल का? राजे धर्मराव. माने राजाराम ना? हा, माने राजाराम. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी सर स्टुडंटशी बोलून घेते मग, आणि त्यांच्याकडूनच मग फीडबॅक घेते. मग बाकी मग मी दुसरे जनरल क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला विचारेल मग. ठीक आहे? ठीक, चालेल. अच्छा बेटा, तुझं नाव सांग. मोनिका जगदीश यादव. मोनिका? मोनिका, तू कितवीत आहेस बेटा? 8वी. 8वी मध्ये आहेस तू? तू आपले क्लासेस ऑनलाईन वगैरे किंवा रेकॉर्डेड बघितलेले आहेत? ऑनलाईन क्लासेस बघितली का? सरांनी दाखवले? अच्छा, आपको हिंदी आती है? मैं हिंदी में बात करती हूँ, प्रॉब्लम नहीं. आपने कभी भी ऑनलाइन क्लास अब तक देखी ही नहीं है? नहीं. यूट्यूब पे वगैरह रिकॉर्डिंग भी नहीं लगा के दिया कभी? नहीं. अच्छा, तो फिर आप ही ने नहीं देखी है या आपके 8th के किसी भी स्टूडेंट ने नहीं देखी? नहीं. अच्छा, 8th वालों ने नहीं ही देखी है. अच्छा ठीक आहे. सर, ह्यांनी तर 8th वाल्यांनी पाहिलेलीच नाहीये. 9th आणि 10thच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पाहिली असेल त्यांच्याशी माझं बोलणं करवा ना. आपसे भी हिंदी में बात करूं मैं बेटा? नाही, मराठी. मराठी ना? अच्छा, तू कितवीला आहेस बेटा? 10वी मध्ये आहेस तू? तू आपल्या यू कॅटपुल्ट फाउंडेशनचे ऑनलाईन क्लासेस आधी लाईव्ह चालायचे, पण त्याच्यानंतर ते बंद झाले म्हणून ना रेकॉर्डिंग कशी दाखवायची ते आम्ही सांगितलेलं होतं ह्यांना. तर तू एखादी ऑनलाईन क्लास एखादी तरी अटेंड केलीस बेटा, किंवा रेकॉर्डिंग बघितली युट्यूबवर?
नाव सांग बेटा आधी. पूर्ण नाव सांग. शरद जुजात्रा. काय परत बोल, मोठ्याने बोल. शरद जुजात्रा. शरद. शरद नाव आहे तुझं. हो. हो. हा शरद, तू बघतेस, मी तुला विचारते, तू कधी क्लास म्हणजे शाळेमध्ये बघ तुमच्याकडे टीव्ही नाही तर प्रोजेक्टर असेल, त्याच्यावरती असेच मी जसं दिसते तसं टीचर येऊन शिकवतात, तो वाला एखादा क्लास तू बघितलायस का? नाही मॅडम, साधन उपलब्ध नाही आहे तिथे. टीव्ही पण नाहीये आणि प्रोजेक्ट पण नाहीये. अच्छा, ह्याचा अर्थ मग मुलांनी क्लासेस अटेंडच नाही केलेत सर. नाही मॅडम. अच्छा अच्छा, तर ठीक आहे सर, मग मुलांना पाठवून द्या, मी तुमच्याशी बोलते जरा. मुलांना पाठवून द्या, तुमच्याशी बोलते. एक बार सुलक्षणा इनसे पूछो कि क्या करना चाहते हैं, नॉर्मल कॉन्वर्सेशन कि इनको इनके एस्पिरेशन क्या है, लिटिल बिट नो देम, बिकॉज इफ दे आर नॉट सीइंग आवर रिकॉर्डिंग दैट इज फाइन, बट डू दे वांट टू स्टडी, उनको पढ़ाई करना अच्छा लगता है, पढ़ना चाहते हैं, ये भी थोड़ा सा अगर पूछोगे तो थोड़ा सेंस आएगा हमें. अच्छा ठीक आहे सर, जरा सगळ्याच मुलांना जरा तुमच्या मागे बोलवा जरा 1 मिनिटासाठी फक्त. अच्छा, मोनिका, आपको क्या बनना है बेटा बड़े होके? हाँ, जोर से बोलो. डॉक्टर. डॉक्टर बनना है आपको. अच्छा, फिर पता है ना आपको साइंस लेके बहुत पढ़ना पड़ेगा, रेडी है उसके लिए? हाँ. अच्छा, वेरी नाइस. अच्छा सर, ह्यांच्याकडे जरा थोड़ा वेळ फोन द्या. मोनिका, आपके बाजू में राइट में भी मुझे एक बच्ची दिख रही है, पिंक टी शर्ट में शायद, वो उसको देना जरा. बेटा तू कितवीला आहेस? 8वी. तू पण 8वीला आहेस. तुला काय बनायचंय मोठं होऊन? तुझं नाव सांग. जानवी सुरेश कपाती. जानवी. जानवी नाव आहे तुझं? अच्छा जानवी, तुला काय बनायचंय बेटा मोठं होऊन? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. अच्छा, मोनिका म्हटली म्हणून तू पण म्हणतेस की खरंच तुला डॉक्टर बनायचंय? खरंच बनायचंय डॉक्टर? अच्छा ठीक आहे, गुड गुड. बाकीचे, तुला अभ्यास करायला आवडतं जानवी? जानवी, अभ्यास करायला तुला? अच्छा, तुझा फेवरेट विषय कोणता आहे? मराठी. मराठी विषय तुझा फेवरेट आहे. अच्छा बरं, ठीक आहे बेटा, ठीक आहे. मागे शरद होता, शरदला दे जरा 1 मिनिट फोन. अच्छा, do they understand Hindi? That is also another. मैम, मोनिका was talking in हिंदी, बट बाकी अच्छा आपको हाँ पूछ लो, शायद समझ में आ जाएगा उनको. शरद, तुझे हिंदी समझ में आएगा? हिंदी समजेल तुला शरद? शरद, हिंदी समझेल तुला? हाँ मैम, वो हाँ बोल रहा है, बात कर सकते हो. अच्छा शरद, आपको स्कूल आना अच्छा, आप स्कूल में ही रहते हैं, आपको किस विषय में सबसे ज्यादा दिक्कत आती है पढ़ने में? आपको पढ़ना अच्छा लगता है, पढ़ाई करना अच्छा लगता है? अच्छा शरद, तुला खरंच अभ्यास करायला आवडतं? माहिती आली थोडीशी. अच्छा, कोणता विषय तुला डिफिकल्ट जातो बेटा? हिंदी. हिंदी. हिंदी अवघड जातं? अच्छा मैम, इसको हिंदी डिफिकल्ट जाता है. शरद, तुला काय बनायचंय 10वी नंतर? आता बघ तुझी 10वी चालू आहे, 10वी नंतर तू काय करायचा विचार केलायस? काय ठरवलं नाही? अच्छा बरं, ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुला कोणता विषय आवडतो?
इंग्रजी. इंग्रजी आवडते तुला? ठीक आहे, गुड. हा. अच्छा शरद, दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या अजून मुलाला दे फोन. बेटा तुझं नाव सांग. सुशांत मोहम्मद तौसिफ. हा, परत एकदा सांग, फक्त पहिलं नाव सांग. पहिलं सुशांत. कुशान. सुशांत. श्रीशांत. अच्छा, वा, छान नाव आहे. सुशांत श्रीशांत. म्हणतो. अच्छा, सरांना सांगायला सांग ना, मला समजेच ना तू काय म्हणतोय. सुशांत. सुशांत. अच्छा, यश यू. सुशांत. हा, ओके ओके सर, समजलं. सुशांत. ओके. सुशांत, तू कितवीला आहेस? 8वी. 8वी मध्येच आहेस तू? अच्छा, बरं मला सांग, तुला कोणता विषय आवडतो? मराठी. तुला पण मराठी आवडतं, बरं. आणि कोणता विषय कठीण जातो? इंग्रजी कठीण जातं तुला? बरं, ठीक आहे. अच्छा, आणि तुला काय बनायचं बेटा मोठं झालं? काय ठरवलंयस तू? काय विचार केलाय? पोलीस. पोलीस मध्ये जायचंय? वा, व्हेरी नाईस. ठीक आहे. अभ्यास करायला आवडतं? हो. शाळेमध्ये आवडतं? तू शाळेतच राहतोय तर तुला आवडतं? हो. घरची आठवण नाही येत? येते थोडी थोडी येते. अच्छा, पण तुझे फ्रेंड्स चांगले बनले असतील ना इकडे? बरं, ठीक आहे. चालेल बेटा, थँक्यू सो मच. अजून पण कोणी विद्यार्थी राहिलेत का? त्यांना दे फोन, जे पण आलेत. तुझं नाव सांग. सायनाथ. शैलेश. सायनाथ. साईनाथ. अच्छा अच्छा अच्छा, साईनाथ. अरे तुम्ही एकदम फास्ट बोलता ना, आणि आपण ऑनलाईन आहे त्याच्यामुळे समजायला थोडस. चल, काही हरकत नाही. साईनाथ, तू पण 8वीला आहेस? 9वी. अच्छा, 9वी मध्येस, गुड. अच्छा, तुला आवडतो अभ्यास करायला? हो. अच्छा, कोणता विषय आवडतो तुला? इंग्लिश. इंग्लिश आवडतं तुला? इंग्लिश अवघड नाही वाटत तुला? इंग्लिश अवघड नाही वाटत तुला? अच्छा, काही हरकत नाही. आणि कोणता विषय कठीण वाटतो तुला? आवडतच नाही, अभ्यास पण नाही करायला वाटत? मराठी. मराठी. अच्छा, तुला मराठीच नाही आवडत? अच्छा, का बरं? बरं, काय हरकत नाही. तुला काय बनायचं बेटा 10वी नंतर? म्हणजे काय अभ्यास करशील 10वी नंतर तू? कशासाठी, काय बनण्यासाठी अभ्यास करशील? पोलीस. पोलीस. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे बेटा, थँक्यू सो मच. आणखी कोणी राहिले? कोणते स्टुडंट? त्याच्याकडे दे फोन. सगळे झाले बोलून सगळ्यांशी? अच्छा, आज काय तुमचं क्रीडाचं काय होतं का? तुम्ही कलर कपड्यांमध्ये आहात सगळेजण. काय नाव आहे तुझं बेटा? रश्मी. परत एकदा सांग. रश्मी. करिश्मा. रजनी. परत एकदा सांग ना, हळू सांग ना, थोड्या कमी स्पीड मध्ये बेटा. अच्छा, तू खूप लाजते. कितवीत आहेस? 8वी मध्ये आहेस तू? अच्छा, बर, मला सांग, तुला अभ्यास करायला आवडतं? नाही आवडत ना? खूप आवडतं? अच्छा, तुला कोणता विषय आवडतो? इंग्लिश. इंग्लिश विषय आवडतो. आणि कोणता नाही आवडत किंवा अवघड वाटतो? माहिती नाही, विचार नाही केला. सगळेच विषय सोपे जातात तुला? बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. सर, चालेल. आता मी ना मुलांना, तुम्ही इथेच जर बसणार असेल तर बसू द्यात, किंवा वर्गामध्ये पाठवू शकता. मी तुमच्याशी थोडंसं बोलते.
चालेल. हा सर हो, तुम्ही ना एका आता हे बसलेले आहात ना? मुलं सर्व खेळासाठी गेली आहे. हे क्रीडा चालू आहे ना आता. हा हा ते गेल्या हो. आठवड्यापासून वेगवेगळ्या स्कूलमध्ये चालू आहे. किती दिवस चालणार आहे? आजपासून 3 दिवस आहे केंद्रस्तरीय. अच्छा, आजपासून 3 दिवस आहे. ओके, ठीक हा. आहे. सर मी ना आपल्या शाळेबद्दल ना थोडेसे जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही ह्या शाळेमध्ये कधीपासून आहात सर? 2008. 2008 म्हणजे बरेच वर्ष झाले. ठीक आहे सर. सर आपल्याकडे 11वी 12वी जी मुलं आहेत ती किती म्हणजे एका वर्गात किती असतील? 11वी मध्ये किती असतील? 12वीत किती असतील? 11वी 12वी नाही मॅम. 11वी 12वी नाहीये आपल्याकडे? नाही. अच्छा. 8वी मध्ये किती विद्यार्थ्यांची संख्या आहे सर? 8वीला आता 36 आहेत. 9वीला? 36. 9वीला 22. 10वीला 16. अच्छा, म्हणजे 10वीला बरेच कमी आहेत, पण 36 ला चांगले आहेत. ठीक आहे, म्हणजे पुढे अजून संख्या वाढेल. सर मला सांगा, जरी 3 वर्ग असले तरी टीचर्स तर लागतातच आणि तुम्ही म्हणाला 2च टीचर्स आहेत. मग कोणत्या कोणत्या विषयासाठी टीचर्स नाही आहेत? फक्त हिंदी आणि इंग्लिश आहे. मॅथ आणि सायन्स नाहीये. हिंदी आणि इंग्लिशचे टीचर्स आहेत आणि मॅथ्स आणि सायन्स नाहीयेत. आणि SST समाजशास्त्र? नाही, ते पण नाहीये. तेच त्याच्यातच. हा, म्हणजे हिंदी आणि इंग्रजी सोडून कोणत्याच विषयासाठी टीचर्स नाहीये तुमच्याकडे? अच्छा, ही तर मग खूप मोठी प्रॉब्लेम आहे. मग सर कसे मॅनेज करता तुम्ही लोक? आता चालते, ऍडजस्ट करावं लागते. नोट, हिंदी आणि इंग्रजी शिवाय कोणत्याच विषयाला टीचर नाहीये. ओके सर मला सांगा, आता बघा तुमच्याकडे एवढे टीचर्स नाहीयेत आणि आमचे तर सगळ्या विषयाचे जे आहेत ते क्लासेस रेकॉर्ड होतात. सुरुवातीपासून एकदम धड्याच्या पहिल्या धड्यापासून सगळे क्लासेस आतापर्यंत आपले जे ऑनलाईन क्लासेस जुलैमध्ये चालू झालेले ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आता बघा ऑक्टोबर चालू होईल. आमच्याकडे 3 महिन्याचं रेकॉर्ड आहे. तर तुम्ही प्रिन्सिपल आहात ना सर? हो. तर अच्छा, प्रायमरी मध्ये. आणि सेकंडरीचे प्रिन्सिपल आहेत मग? तेच मीटिंगला गेले आहेत. काय नाव? तहसील ऑफिसला दुरकीवर. अच्छा, ऍक्च्युली ना आमच्या डेटाबेस मध्ये मग त्यांचा नंबर नाहीये, जेव्हा की आम्हाला त्यांच्याशी आहे. सर मला ना तुम्ही व्हॉट्सअप वरती नंतर त्यांचं नाव आणि नंबर फक्त पाठवून द्या, हरकत नाही. पण सध्या तर मी तुमच्याशी बोलू शकते थोडस. जर ना आता बघा रेकॉर्डिंग आम्ही पाठवतोय तुम्हाला, पण ते रेकॉर्डिंग दाखवण्याची जी व्यवस्था आहे तर त्याच्यासाठी काय होऊ शकतं का? कारण बाकीच्या सगळ्या ज्या आपल्या जवळजवळ शाळा आहेत त्यांना तर टीव्ही असतो, नाही तरी प्रोजेक्टर असतो, काही तरी असतं. तर आपल्याकडे अशी काय व्यवस्था होऊ शकेल का? तुम्ही सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला तर? होऊ शकते. टीव्ही तसं आता आणलाय, कालच आणलाय टीव्ही. टीव्ही आणलाय, बघू आता त्याच्यावर होते का. सर टीव्ही जर आणला असेल ना तर तुम्हाला माहितीये टीव्ही आपण डायरेक्टली एखादा लॅपटॉप तर टीचरकडे असतोच ना, है ना, घरी. तुम्हाला माहितीये आपण जसं घरी टीव्हीची वायर त्या सेटटॉप बॉक्स मध्ये असते की नाही, बरोबर. तर वायर काढून डायरेक्ट आपल्या लॅपटॉप मध्ये लावली ना, लॅपटॉप मध्ये तुम्हाला जे काय दिसतंय ते टीव्ही वरती दिसेल. हा, तर ना मी दुसरे जे सर आहेत सेकंडरीचे प्रिन्सिपल सर, मी त्यांच्याशी तर बोललेलंच, पण तुम्ही सांगितल्यावरती त्यांना अजून जरा व्यवस्थित कल्पना मिळेल. तर माझी अशी विनंती आहे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी की मी ऑलरेडी ना गेल्या मीटिंग मध्ये त्याचं मीटिंगचे रेकॉर्डिंग अजून पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे. तर गेल्या मीटिंग मध्ये लॅपटॉप वरतीच युट्यूबची व्हिडिओ कशी डाउनलोड करून मुलांना दाखवायची ते सगळं समजवलेलं आहे.
तर तुमच्या शाळेमध्ये कम्प्युटर टीचर असतील किंवा आपले 10वीचे स्मार्ट विद्यार्थी असतील ज्यांना हे समजतं जरा लॅपटॉपचं वगैरे, त्यांना तो व्हिडिओ दाखवून ना जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर ना हे दाखवायला सुरुवात करा, रेकॉर्डिंग दाखवायला सुरुवात करा. आणि आता बघा तुमच्याकडे टीचरचा एवढा शॉर्टेज आहे, तर समजा पूर्ण दिवसामध्ये 8वी ते 10वीच्या वर्गात 8 पिरियड आहेत शिकवायचे, त्याच्यातल्या 2 पिरियड साठी फक्त टीचर आहे है ना, बाकीच्या पिरियड साठी टीचरच नाहीये. मग ते बाकीच्या पिरियड मध्ये ना जर मुलांना व्यवस्थित रेकॉर्डिंग दाखवलं एक एक करून तर मुलांना फायदा होईल सर. आणि तुम्हाला पण मग एक तसंही राहील की चला मुलांना शिकवलं जाते आणि ते पण जरा लाईनीमध्ये. जसं आता पहिला धडा आहे, आता एका तासात तर पूर्ण 8वी ते 10वीचा नाही शिकवून होत, तर त्याचा भाग 2 भाग 3 असं आम्ही प्रॉपरली त्याला लाईनीत प्लेलिस्ट मध्ये लावलेलं पण आहे. तर मग त्याच्यासाठी पण जर मॉनिटर बनवला, 8वी मध्ये एक मॉनिटर, परत 9वी मध्ये एक मॉनिटर, तो मॉनिटर आपल्या वहीमध्ये रेकॉर्ड ठेवेल की जसं की पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षणाचा आज भाग 1 बघितला, उद्या भाग 2 बघायचंय, परवा भाग 3 बघायचंय. असंच गणितासाठी पण असं प्रत्येक विषयासाठी जर प्रॉपरली त्यांना दाखवणं ना, थोडस टीचरला फक्त सुपरवाइज करावं लागेल की ते लाईनीमध्ये बघतील, बाकी रेकॉर्ड ठेवतील. तर बघा तुम्हाला स्वतःच त्याचा फरक जाणवेल. आणि आपण ना अगदी पहिल्यापासून जर लाईनीमध्ये लावून दिलं ना, आपण हेच लक्षात ठेवून मुलांना शिकवलंय जसं की त्यांना काहीच येत नाही, आणि मराठी भाषेमध्येच सगळे क्लासेस आहेत, त्यामुळे त्यांना समजेल सुद्धा सर. माझी ही रिक्वेस्ट होती. मोबाईल पण टीव्हीला कनेक्ट नाही होणार, हा मोबाईल पण कनेक्ट होतो, अँड्रॉइड टीव्ही असेल ना मोबाईल पण कनेक्ट होतो. त्याचा युट्यूब युट्यूब मध्ये तुम्ही जर सर्च केलं ना की मोबाईल टीव्हीला अँड्रॉइड टीव्हीला कसा कनेक्ट करायचा, त्याचा पण व्हिडिओ दाखवेल तो. तर एका मोबाईलवर तो व्हिडिओ बघत बघत दुसऱ्या मोबाईलवर ते स्टेप्स फॉलो करत करत तुमचा मोबाईल जो आहे तो कनेक्ट होऊन जाईल टीव्हीला. अच्छा, मग हे व्हॉट्सअपला येत आहे ना, तर टीव्हीला कनेक्ट करता येईल का मोबाईल मध्ये? जसं YouTube आपण कनेक्ट करतो. हा कनेक्ट करता येईल. नाही, युट्यूब टीव्हीला कनेक्ट आहे ना. हो सर, मग मोबाईल पण कनेक्ट करायची गरज नाही. टीव्हीला इंटरनेट जोडलं ना तुम्ही, आपले क्लासेस युट्यूब वरच टाकलेले आहेत. आपला चॅनल आहे, मी तुम्हाला चॅनलची लिंक पाठवते, यू कॅटपल्ट फाउंडेशन म्हणून. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. युट्यूब टीव्हीवर ओपन केलं ना, त्या युट्यूब वरती चॅनलचं नाव ना यू कॅटपल्ट फाउंडेशन. आपले सगळे व्हिडिओ दिसतील, प्लेलिस्ट मी सगळे जे एक्सप्लेन केलेले ते सगळं दिसेल. तर ते जरा थोडस बघा. तर मी तुम्हाला ते सगळं मोबाईल वरती पाठवते आता आपली मीटिंग संपल्यावरती. आता माझे ना सर काही प्रश्न आहेत शाळेबद्दल, ते आपण मग आता क्विकली संपूयात आणि तुम्हाला मग मी फ्री करेल. तुम्ही एक टीचर म्हणून तुम्हाला स्वतःला तर त्याची कल्पना आहेच की हे आपले ऑनलाईन क्लासेस तुम्हाला खरं हेल्पफुल ठरतील, स्पेशली जिथे टीचर्स नाहीयेत, तर ते पक्का बघून घ्या. त्याच्यानंतर ना सर, तुम्हाला काही कल्पना असेल तर तुमच्या शाळेमधली मुलं, आतापर्यंत तुमची आता जुनी शाळा असल्यामुळे 10वी मधून खूप सारी मुलं पास आउट होऊन गेली असतील है ना, तर मुलं मग उच्च शिक्षणासाठी कुठे जातात? बरेच नागपूर पुण्यापर्यंत गेले आहे. अच्छा, नागपूर आणि पुण्याला जातात. आणि ते सर मोस्टली असं काय निवडतात? सायन्स घेतात किंवा कोणता ते व्यवसाय वगैरे निवडतात, नोकरी कोणत्या क्षेत्राकडे वळतात ते जास्त? जास्तीत जास्त हे आपलं क्लास 4 कडे वळतात, आणि जे थोडे हुशार विद्यार्थी आहेत ते मग डॉक्टर, इंजिनियर याच्याकडे वळतात. अच्छा, आधी काय म्हणालात तुम्ही, कशाकडे वळतात? डॉक्टर, इंजिनियरच्या आधी क्लास 4 म्हणजे पोलीस सर्व्हिस. अच्छा, पोलीस सर्व्हिसेस. हा, मला आता 2 विद्यार्थी म्हणाले पण की त्यांना पोलीस मध्ये जायचंय. अच्छा, मग शेती कोणी नाही करत?
शेती आता जे म्हणजे सोडून देतात मध्येच, ते मग आता त्यांना पर्याय नसते ना. मग ते शेतीकडे वळतात. मग पण ते कमी आहेत असे, ते त्यांची संख्या कमी आहे. अच्छा, ते सोडून देतात मधनं, शाळा सोडून देतात. थोडं ते 10वी पर्यंत, 10वी 12वी पर्यंत घेतात आणि समोरचं जर झेपलं नाही तर मग आता आपलं पारंपरिक धंदा शेतीकडे वळतात. अच्छा, म्हणजे 10वी 12वी तर ते शिकतातच, पण त्याच्यानंतर हो, त्यांना 10वी अभ्यास केला तर मग ते शेती कंटिन्यू करतात. शेतीकडे. बर, अच्छा. सर, मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे की कमी आहे? मुलींची संख्या जास्त आहे. अच्छा, नाईस. आणि मग मुली पण शिकतात पुढे, 10वी नंतर पण मुली चांगले शिकतात? शिकतात. ओके. सर, आता तुमच्याकडे जी पण विद्यार्थी शिकत आहेत ना, त्यांच्या पालकांचा प्रामुख्याने काय व्यवसाय आहे? इकडे बहुतांश पालकांचा व्यवसाय शेतीचा आहे. बहुतांश पालकांचा व्यवसाय शेती आहे. अच्छा, ते शेतीवर काम करणारे मजूर आहेत की त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? नाही, बहुतेक त्यांच्याकडे शेती आहे स्वतःची, आणि बाकी मग हे जे काम वगैरे येतात शेतीला जोडधंदा म्हणून, जसं पत्ता, काही काम आपले सरकार करते त्या मार्फत मग ते आपलं काम करतात. अच्छा, ठीक आहे सर. सर, आता ना तुमच्याकडे मग जे पेरेंट्स असतील, आता त्यांची मुलं आश्रम शाळामध्ये शिकतात आहेत, म्हणजे अर्थातच ते त्यांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड असं पैशाने काय एवढा भक्कम नाहीये. मग तर तुमच्या पुढे आता शाळेमध्ये तर तुम्ही मुलांना सगळंच देता, तरी पण पालकांना मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी काही चॅलेंजेस येतात, पुढे काही अडचणी येतात? हो, अडचणी येतातच. जसं आता थोडस शिक्षणाचं इकडे नेटचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे वर्ग बरोबर म्हणजे शिक्षक कमतरता, नाही सर, कर्मचारी कमतरता. शाळेचा प्रॉब्लेम झाला हा, मी पालकांचं म्हणते. पालकांना त्यांच्या पाल्याला पाठवण्यास आता जसं एखादं सण वगैरे आला तर मग ते घेऊन जातात आपलं पारंपरिक सण उत्सव साजरा करण्यासाठी, तर थोडा लवकर पाठवत नाही. आणि मला त्यांना सांगतो. हा, मला कळलं काय म्हणायचं आहे. तर जेव्हा त्यांचे सण वगैरे येतात ना, त्यावेळेस ते घेऊन जातात, म्हणजे नकार दिला तरी पण घेऊन जातात जबरदस्तीने, आणि लवकर आणून देत नाहीत मुलांना. हा, लवकर आणून देत नाही. हो, हे मला ना फीडबॅक मिळाला. ठीक आहे. सर, तुम्हाला शाळा रन करण्यासाठी, मुलांना चांगलं जे पण सोयी त्या प्रोव्हाइड करण्यासाठी, शाळेला तुम्ही तसं सांगितलंच की ते इंटरनेटचं वगैरे आहे, तर तरी पण आणखी काही प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला? आणखी प्रॉब्लेम, लाईटचा थोडा प्रॉब्लेम राहते, जे आपल्याला सांगायचं राहते ते आपण सांगू शकत नाही. ऑनलाईन सगळं आता दाखवू शकत नाही. लाईटचा खूप प्रॉब्लेम, नेट नाही राहतात. नेट आलाय सर, आणि त्या शाळेमध्ये मोबाईलचं नेट वापरताय की वायफाय जोडणार आहे? नाही, सध्या मोबाईलच चालू आहे, वायफायचं नाही आहे आमच्याकडे. तसं आमच्याकडे तज्ञ शिक्षक नाही ना, तज्ञ शिक्षक नसल्यामुळे ते नाही, त्याला कॉम्प्युटर वगैरे आहे पण ते थोडा त्याचं काम बरोबर येत नाही. अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. तर नाही, तसं ना बघा, मोबाईल पण जोडता येईल. आणि हल्ली बघा ह्याच्यामध्ये मोबाईलचं रिचार्जचं जर म्हटलं तर ना, आता तुमच्या तिकडे 5G नेटवर्क जर जिओचं असेल तर 5Gचं तर ते एका काहीतरी 345च्या प्लॅन मध्ये ते फ्रीच देते 5G, मग तुम्ही किती पण वापरा. पण जर तुमचा एरिया 5G कव्हरेज तिथे 5G दाखवत असेल तर, हा, किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर म्हणसाल ना तर हा, मग सर तुम्ही वोडाफोन आयडियाचं सिम कार्ड एखादं जेवण कोणाचं असेल ना,
तर त्यांचे बघा रात्री 12 ते फक्त सकाळी इकडे- 12 कोणतं चालतं हा, तिकडे? इकडे फक्त जिओच चालतं. जिओच. अच्छा, जिओच चालतं. हा, मग थोडस ना आणि जास्त ते- डेटा असलेला रिचार्ज हा. करावं लागेल मग. पण ते तुम्ही अच्छा, डाउनलोड अच्छा, करू हा. शकता सर. हा, ते मोबाईल मध्ये पण डाउनलोड करू शकतो. मी दाखवलेलं त्या दिवशी डेमो. डाउनलोड करून दाखवलं, इंटरनेट कमी वापरलं जातं. हा. अच्छा अच्छा. हा, हा. ते संध्याकाळच्या वेळेला पुन्हा कमीच होऊन जाते. नेट बरोबर राहत नाही संध्याकाळी 6च्या नंतर. दिवसभर सर थोडं बरं राहते. हा, सकाळच्या वेळीच जरा मुलांना तुम्हाला दाखवावं लागेल मग. सकाळी किंवा शाळेच्या बिलकुल. वर्किंग आवर्स मध्ये. तसं पण टीचर्स कमी आहेत, तर शाळेच्या वर्किंग आवर्स मध्ये पण तुम्ही दाखवू शकता. सर, आता आणखी मला हे विचारायचं होतं, मुलांना जे आपलं वसतिगृह आहे, तर तिथे ज्या साध्या मूलभूत गरजा आहेत, जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, चांगले क्लीन वॉशरूम्स, लाईट वगैरे, ह्या सगळ्या सोयी आहेत? लाईट वगैरे आहे, पिण्याचं आरो लावलं आहे. बाकी आता तेवढं क्लीन नाहीये. पण आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं करतो. आम्ही अच्छा. आमच्याकडून सारो वगैरे लावलं. अच्छा. पाण्याचं, संडासचं सर्व शौचालय व्यवस्था सर्व व्यवस्थित आहे. पावसाळ्यामध्ये थोडा त्रास होतो, कारण मैदानामध्ये पाणी साचून राहते. मैदान खूप मोठं आहे आणि त्याच्यात पाणी वगैरे साचून राहते. बाकी रूम वगैरे ठीक आहे. अच्छा. सर, तुम्ही म्हणाला लाईट जाते, मग तिथे वसतिगृहामध्ये मग काय इन्व्हर्टर वगैरे आहे का लाईटीसाठी? एक इन्व्हर्टर लावला आहे. आता आम्हाला हे सोलर प्लॅनचं प्लॅनिंग चालू आहे. अच्छा, सोलारचं प्लॅनिंग चालू आहे. ठीक आहे, चला, चांगली गोष्ट आहे. सर, तुमच्या शाळेमध्ये असं ड्रॉप आउट वगैरे होतात मुलं? मधूनच पेरेंट्स त्यांचा दाखला काढून घेतला आणि घरी घेऊन गेले, शाळा सोडून दिली, असं काय होतं कधी? नाही, असं मध्ये तर नाही होत. आता एखादा जर कोणी एकदम म्हणजे तब्येतीचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर मग त्याला थोडंसं अडचण येते. अच्छा, ओके. तसं आम्ही त्याला घेत नाही की बाबा चांगलं झाल्यानंतर पुन्हा आणून दे त्याला. अच्छा, अदरवाईज वगैरे. सर, तुमचा जो विभाग आहे तो आपली साधी अशी नॉर्मल माणसं आहेत की आदिवासी विभागातली आहेत? आदिवासी 75% आदिवासी आहेत. अच्छा, 75% आदिवासी आहेत. त्यांचं असं जमातीचं काय वेगळं नाव वगैरे आहे? माडिया गुण, त्याच्यानंतर हे आपला हलबा वगैरे आहेत, गोवारी प्रत्येक याच्यात. त्याच्यानंतर एससी पण आहे, बीसी पण आहेत, मिक्स आहेत. अच्छा, मग हे आदिवासी लोक पण शेतीच करतात? हो, शेतीच आहे त्यांचा त्यांचा व्यवसाय. तर मूळ व्यवसाय तोच आहे, शेती. अच्छा, मूळ व्यवसाय तोच आहे. बरं, ठीक आहे. सर, आम्ही ना पुढे जाऊन ना मुलांसाठी आपले हे नॉर्मली सगळे शाळेचे विषय तर शिकवतोयच, पण पुढे जाऊन आमचा प्लॅन आहे की मुलांना हे जरा इंटरनेटचा सेफ कसा वापर करायचा, परत सायबर सिक्युरिटी, त्यांचं करिअर काउन्सिलिंग, 10वी नंतर काय काय ऑप्शन असतात, ते काय काय अजून बनू शकतात वेगवेगळे व्यवसाय निवडून, परत गुड टच, बॅड टच, ह्याचे पण आम्ही वर्कशॉप पुढे जाऊन घेण्याचा प्लॅन करतोय. तर आय होप तुमच्या स्कूलमधून पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स. सर, मला ना तुम्हाला हे पण आवर्जून सांगायचंय की बघा, आम्ही हा जो उपक्रम राबवतोय, तर ते तुमच्या सगळ्यांच्या हेल्प शिवाय शक्यच नाहीये, है ना, कारण आम्ही प्रत्यक्षात तिथे नाहीये. तर तुमचा सपोर्ट हवा आम्हाला. तर मग ऑफकोर्स ऑलरेडी काम असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्यामुळे पण थोडंसं काम का होईना, एफर्ट्स तर पडतात, मेहनत तर लागते. म्हणून ना मग ज्या शाळांमधून ना आपले ऑनलाईन क्लास अटेंड करून जी मुलं एकदम उत्कृष्ट रिझल्ट आणतील ना, तर त्या मुलांसाठी ना आपण स्कॉलरशिप देण्याचा
प्लॅन करतोय. त्यांना पुढचे पण ऑनलाईन क्लासेस 10वी नंतर पण ऑनलाईन क्लासेस आपले 11वी 12वी साठी पण असणार आहेत, तर ते पण अटेंड करता यावे म्हणून खरंच मुलगा खूप चांगला असेल, पात्र असेल तर त्यांना लॅपटॉप पण फ्री मध्ये देण्याचं प्लॅनिंग चालू आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रिन्सिपल्स आहेत, टीचर्स आहेत, ते जे आम्हाला हेल्प करतात आहेत, तर त्यांना स्पेशली असं एक मान मिळावा आणि तुमच्या वरिष्ठांसमोर पण तुमच्या शाळेला एक रेकॉग्निशन मिळावं की बाबा ह्यांनी हे काम चांगलं केलेलं आहे म्हणून, तर त्याच्यासाठी पण सन्मान म्हणून आपण देण्याचा प्लॅन करतोय. तर माझं म्हणजे हे जस्ट एक मोटिवेट करण्यासाठी म्हणून आहे, कारण आपल्याला मोटिवेशन तर हल्ली हवंच. तर मला हेच सांगायचं होतं की ते सेकंडरीचे सर आल्यानंतर ना त्यांच्याशी बोला आणि त्यांना माझ्या कॉल करायला सांगा. तुम्हाला माहिती एक स्कूल होतं वर्ध्यामधलं एक स्कूल होतं, त्यांनी असंच मोबाईलवरती मीटिंग चालू केली. माझ्या समोरच त्यांनी त्यांचा मोबाईल, त्यांच्याकडे डिजिटल बोर्ड होता, टीव्ही नव्हती, डिजिटल बोर्ड होता. त्या डिजिटल बोर्डशी ते पण 10वीच्या मुलांनी कनेक्ट केला जसं जसं मी सांगितलं, आणि आता ते मग ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते बघतात. तर तसं पण लाईव्ह पण मीटिंग माझ्याशी करायची असेल तर सरांना मला कॉल करायला सांगा, आपण करूया. आणि एकदा चालू झालं आणि एकदा एक आठवडाभर रुटीन बसलं ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही होणार. मग मुलांना पण चांगली सवय होऊन जाईल त्याची. ठीक आहे सर, माझ्याकडून एवढंच. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही तुमच्या बाजूने सांगायचं असेल तर सांगू शकता सर. खालच्या वर्गाला नाही येणार का 5 ते 7 ला? सर सध्या तर ह्या वर्षी तरी सध्या नाहीये, पुढे जाऊन आपले होऊ शकतात. सध्या आम्ही 8वी ते 12वी पर्यंत करतोय हा सध्या. आणि ऍक्च्युली काय होतं ना सर, जे खूप छोटी मुलं असतात त्यांना ऑनलाईन जास्त सुटेबल नाही राहत, कारण ते लहान असतात ना, त्यांना लक्ष द्यावं लागतं सारखं. ते जास्त एका वेळेला बसू नाही शकत शांतपणे डिव्हाइस. तर कदाचित 5वी 6वीला 6वी 7वी कदाचित आम्ही ट्राय तरी करू, पण एकदम लहान मुलांसाठी 5वी पर्यंतच्या मुलांसाठी कदाचित नाही करणार. हा चालेल चालेल सर, आम्ही ट्राय करतो. पण तसं बोलते ह्या वर्षी तर पॉसिबल नाहीये ह्या वर्षी, कारण आमच्याकडे पण लिमिटेड सोर्सेस आहेत. पुढच्या वर्षीपासून कदाचित होऊ शकेल. हा, आता हे बघत आहो मी तुमचं व्हॉट्सअप वगैरे बघत आहो, तिथे येतात व्हिडिओ वगैरे, पण आता 8, 9, 10 ला असल्यामुळे मी काही करू शकत नाही. आणि आमच्याकडे साधनं नाही, महत्वाचं म्हणजे ते साधनं नाही. सर बघा तुमच्याकडे की नाही आता ना मुलांची संख्या कमी आहे 8वी ते 10वीची, तर ना प्रॉपरली तुमचं टाइम टेबल बनलेलंच आहे. त्या टाइम टेबल प्रमाणे जरी आता बघा टीचर असते तरी पण एकच टीचर असतं ना, सायन्स सगळी 8वी ते 10वी शिकवणारा एकच टीचर असतात. मग त्या हिशोबानेच टाइम टेबल बनलं असेल ना. मग ना त्याच टाइम टेबल नुसार समजा आता 1 वाजता सायन्सचा पिरियड आहे 8वी मध्ये, 8वीची मुलं त्या टीव्हीच्या समोर येऊन बसतील, सायन्सचा व्हिडिओ बघतील. त्याच्यानंतर समजा 9वीचा मॅथ्स आहे, मग 9वीची मुलं येऊन बसतील आणि मॅथ्स बघतील. असं टाइम टेबल प्रमाणे ते सरांना प्रिन्सिपलशी बोलून जरा त्याचं प्रॉपर नियोजन केलं ना तर होऊन जाईल. कारण आता एक टीव्ही तरी पण पुरेसा आहे, एक टीव्ही जरी असला तरी तो पुरेसा आहे. सर मी तुम्हाला टीव्ही लावणार मी आणि टीव्हीवर कनेक्ट करण्यासाठी तुमची मदत घेणार. हो हो सर, नक्की नक्की चालेल. ह्याच आठवड्यामध्ये तुम्ही मला अप्रोच केला तरी पण चालेल. ह्या आठवड्यात परत एकदा हवं तर मी तुमच्या बरोबर मीटिंग करून ना तो जोडून टाकू आपण मोबाईलला टीव्ही, आणि तुम्ही दाखवायला सुरुवात करा. शेवटी बघा शाळेचं मुलांचं नाव जेवढं होईल शाळेचंच तेवढं नाव होणार आहे. आणि आपण एवढे सगळे जर एफर्ट केले तर आणखी थोडे टाकून जर मुलांचं भविष्य चांगलं होत असेल तर मग त्याच्यासारखं चांगलं काहीच नाही. सर मी तुम्हाला ना युट्यूबची लिंक आता आपल्या इथे चॅट पाठवली आहे, तो हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मग सरांशी बोलून मला कॉल करा आणि मला सरांचा नंबर पाठवा आणि मग आपण परत एकदा भेटूया. ओके ठीक आहे सर, चालेल. थँक्यू सो मच. मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पण लिंक पाठवते.
एक मिनिट. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आपण मीटिंग संपवू शकतो. ओके. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके.